वॉटर फास्टिंग ब्रेक केल्यानंतर वेट मेंटेन होतं. मागच्या 6 दिवसात मी 3 किलो वजन कमी केलं होतं. याचा आनंद होताच आणि शेजारी बापलेकीचा आनंद सोहळा चालू होता. सखीचा टिफिन तयार केला, तिलाही गोड-गोड तयार केलं, ज्यात ती मला भरपूर ॲटिट्यूड देत होती. बाहेर इतकं छान वातावरण होतं, वाटेत छान नर्सरी सुद्धा होती. आम्ही गेलो होतो निखिलच्या फ्रेंडकडे जेवायसाठी, जिथे ह्या चिमुकल्यांनी खूप गोंधळ घातला. मी पण असं छान जेवण केलं. आज संडे होता, माझी चीट डे होता, तरी पण मी चीटिंग न केल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर बघतायत ना. सखी गाढ झोपी गेली होती. तिथून आम्ही गेलो होतो रिंकू मावशीच्या घरी. कारण माझ्या आजी लोकांनी माझ्यासाठी हे लोणचं करून पाठवलं होतं, जे मला खूप आवडतं. सोबतच मी त्याच्यासाठी 2 काचेच्या बरण्या सुद्धा घेऊन आले होते आणि मावशीने घरून आलेला वानोळा सुद्धा दिला होता. रात्री खूप काही भूक नव्हती म्हणून जे सखीला केलं तेच मी खाल्लं, पण जरा 9 वाजता खाल्लं. येताना आम्ही एवढे ड्रायफ्रूट सुद्धा घेऊन आलो होतो, करमालाचे प्रोटीन बार बनवायचे. स्वच्छ धुवून पुसून वाळवलेल्या बरण्यांमध्ये मी लोणचं भरून ठेवलं. रात्री जेव्हा निखिल परत घरी आला ना, येताना हे घेऊन आला होता. याला काय म्हणतात ते मला माहीत नाही. पण याचा पण मला उपयोगच होईल असं वाटतंय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.